नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रामध्ये आपण महत्त्वाच्या सगळ्या बातम्या बघणार आहोत। सुरुवातीला राजकीय टॉप 9 आपण बातम्या बघूयात। अजित पवारांच्या सत्तेत सहभागी होताना अमित शहांसोबत 10 बैठका, मास्क आणि टोपी घालून अजित पवारांचे दिल्ली दौरे, तटकरेंच्या निवासस्थानी अजित पवारांच्या पत्रकारांसाठी या मनमोकळ्या गप्पा झाल्या आणि त्यात त्यांनी हे वक्तव्य केले आहे। अजित पवार गुन्हेगारासारखे खोट्या मिशा लावून अमित शहांना भेटायला दिल्लीला जात होते। देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यांनी रात्रीच्या अंधारात हुबेहूब मेकअप केला। राऊतांचा अजित पवारांच्या वेषांतरावरून हा टोला आहे। पृथ्वीराज चव्हाण सीएम असताना शिंदे वेश बदलून अहमद पटेलांची भेट घ्यायचे, संजय राऊतांचा हा आरोप। सरकार नीट सुरू असताना शिळ्या कढीला ऊत देण्याचं कारण नाही, अजितदादा शहांच्या छुप्या बैठकांवर प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। ईडी कारवाईपासून वाचण्यासाठी फडणवीसांची समित कदम नावाच्या व्यक्तीकडून मला ऑफर, समित सोबतच्या संवादाचे माझ्याकडे व्हिडिओ, अनिल देशमुखांची टाइम्स ऑफ इंडियाला माहिती। देशमुखांना पुरावे देऊ द्या, मग माझ्याकडील क्लिप्स उघड करेन, देशमुखांच्या आरोपांनंतर टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना फडणवीसांचा इशारा। तर अनिल देशमुखांनीच मला बोलावलं म्हणून त्यांच्याकडे गेलो, देवेंद्र फडणवीसांचा त्या गोष्टीशी कोणताही संबंध नाही, देशमुखांकडे फुटेज असेल तर त्यात काही विशेष नाही, मी एका पक्षाचा कार्यकर्ता असल्यानं नेत्यांना भेटत असतो, समित कदम यांच्याकडून भूमिका स्पष्ट। वैद्यकीय कारणांसाठी देशमुखांना मिळालेला जामीन रद्द करावा, त्यांना पुन्हा तुरुंगात टाकावं, भाजप आमदार परिणय फुके यांची मागणी। वैद्यकीय कारणांसाठी जामीन पडते प्रचारात दिसत असल्याची टीका। अनिल देशमुख नवीन स्टोरी लिहित आहेत, जेलमधून येऊन इतके दिवस झाले, देशमुख आत्ताच का बोलत आहेत, संजय शिरसाट यांचा सवाल।